श्री स्वामी समर्थ 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी असे देखील म्हणत असतो. आणि याच एकादशीपासून चातुर्मासाला देखील सुरुवात होत असते. तर या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि देवी लक्ष्मीची उपासना करत असतो. भगवान विष्णू याच दिवसापासून 4 महिने योग निद्रेमध्ये जात असतात. तर आपल्या मुलांवरती भगवान विष्णूंची, देवी लक्ष्मीची कृपा व्हावी, त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी संपून जाव्यात, त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, यासाठी आपल्याला काही प्रभावी असे उपाय या दिवशी करायचे असतात. या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे. हा दिवा आपल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही लावू शकतात. इथे कोणत्याही प्रकारच्या वयाची मर्यादा नाही आहे. कोणत्याही वयाच्या मुलांसाठी तुम्ही हा दिवा लावू शकतात. फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स जे आहे तर ते नको, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर दिवा हा मुलांच्या कोणत्याही अडचणीसाठी, मग अभ्यासात, नोकरीच्या प्रगतीसाठी, त्याचबरोबर त्यांच्या लग्न जमण्यामध्ये मुलं जर हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा करीत असतील तर ते कमी होण्यासाठी, मुलं मोठ्यांचं ऐकत नसेल तर त्या अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी, त्यांचे ग्रहदोष, वास्तुदोष शांत होण्यासाठी तुम्ही हा दिवा जो आहे तर तो लावू शकता. आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून, त्याचबरोबर खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे मिळून जाईल. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.